बार्शी के निर्दलीय विधायक राजेंद्र राउत के ठिया आंदोलन का आज 9वां दिन है। वे मराठा समुदाय को ओबीसी कोटे से आरक्षण दिए जाने के विरोध में आंदोलन कर रहे हैं। आज मीडिया से बात करते हुए उन्होंने सत्ता पक्ष और विपक्ष पर निशाना साधा। उन्होंने कहा कि हमारा प्रतिनिधिमंडल कल मुंबई में मुख्यमंत्री से मिलने जा रहा है। किसी ने हमारी मांग का समर्थन नहीं किया, लेकिन हम कानूनी लड़ाई जारी रखेंगे। 9वा दिवस आहे। आता आज आमची सगळीच शिष्टमंडळ मुंबईला निघालेलं आहे, कारण आज माननीय पंतप्रधान साहेबांचा दौरा वर्ध्याला होता, त्यामुळे आज जाणार होते, परंतु कोणी भेटणार नाही म्हणून आजच्या ऐवजी उद्या तिथं मुंबईला पोहोचतील, सर्वांनाच भेटतील आणि त्यांच्या भेटी झाल्यानंतर मग आमची पुढची दिशा काय आहे त्यांनाही निवेदन दिलेलं आहे। समक्ष भेटून सगळ्यांना पत्र दिले आहेत, विरोधी पक्षांना पण दिलेले आहे, सत्ताधाऱ्यांना पण दिलेले आहेत, सगळ्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या आमदारांना दिलेले आहेत। आपल्या माध्यमांना पण माहिती आहे की जो हा आरक्षणाचा विषय की गेली 40 वर्ष झालं हा असाच विषय रेंगाळत पडलेला आहे आणि हा कुठेतरी पूर्णपणे संपवा या दृष्टिकोनातून 288 पैकी मी या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी जे ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आता मला किंवा समाज बांधवाला या ठिकाणी सांगायचं की माझ्या अगोदर ही मोठमोठी आंदोलनं झाली, 58 मोर्चे निघाले, 500च्या आसपास जवळपास आपल्या मराठा समाज बांधवांनी याकरता सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे। आता मी तर एक ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि फक्त समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा मी एक खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। त्याला या ठिकाणी उद्याही आणखीन काही निवेदनं देऊन पुढं काय आणखीन त्याच्यातनं आश्वासन मिळतं आहे का किंवा काय पुढं ह्याच्या बाबतीमध्ये काय कारवाई होती का हे पाहू आणि त्यानंतर आमची आणखीन पुढची दिशा आहे। तीव्र आंदोलन म्हणजे काय, आता कोणाला तीव्र आंदोलन करताना ज्या गोष्टीसाठी आपण लढतो, आरक्षण मिळावं, शिक्षणाची सोय व्हावी, मुलांना नोकऱ्या लागाव्या आणि त्यांच्यावरतीच उद्या गुन्हे वगैरे दाखल जर होणार असतील तर मग ते आंदोलन करण्यात ह्याच्या बाबतीमध्ये आणखीनही ज्या अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला काय करता येईल ह्याच्या बाबतीमध्ये, जर हा प्रश्न अधिवेशनच घेणार नसतील म्हणजे कुणी ह्याच्यामध्ये पुढाकार घेणार नसेल तर ह्याच्या बाबतीमध्ये आणखीनही काही घटनात्मक ज्या काही बाबी आहेत या सर्व तपासून योग्य सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यामध्ये पुढं काही हालचाल करता येते का त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न निश्चितपणे